चिकन शेजवान नूडल्स कसे दिसत आहेत हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. काय म्हणता, हे नूडल्स अपूर्ण वाटत आहेत? त्यात अपूर्ण असं काय आहे? ओ हो, नाव आय गॉट इट. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन शेजवान नूडल्स. आणि त्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण एकदा पाहून घेऊयात. 4 नूडल्सचे पॅकेट्स आपण फोडून घेतले आहेत आणि हे जे नूडल्स आहेत ते आपण नंतर पॅकेट इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे बॉईल करून घेणार आहोत. भाज्यांमध्ये आपण कांद्याची पात, गाजर, कोबी, त्यावर 3-4 आपण सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. शिमला मिरची चिरून घ्यायची आहे. 150 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ. आणि या सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला नूडल्ससाठी अशा प्रकारे लांबट चिरून घ्यायच्या असतात. आणि मित्रांनो, सॉसेसमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे सोया सॉस घ्यायचा आहे. काळी मिरी पावडर, शेजवान सॉस, भरपूर सारा बारीक लसूण चिरून घेतलेला आहे आपण, भरपूर सारं अद्रक आणि थोडासा टोमॅटो केचप. आपण एक ऑमलेट बनवून घेण्यासाठी एक अंड देखील घेतलेला आहे. आणि गरजेनुसार आपण तेल वापरणार आहोत. आणि मित्रांनो, हे सर्व जे साहित्य आहे या साहित्याचे जे मोजमाप आहे ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. चला तर मग आपण वळूयात पुढच्या कृतीकडे. तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करत आहोत नूडल्स बनवायला. तर त्यासाठी आम्ही कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आता या तेलामध्ये आपण लसूण आणि अद्रक टाकून घेऊयात. थोडीशी शेजवान चटणी आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे. थोडासा टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपण चिकन जे आपण बारीक करून घेतलंय चिकन टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे चिकन आपल्याला या तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. छान असं त्याचा कलर आपण पाहू शकता हळूहळू बदलत चाललेला आहे. आणि चिकन थोडंसं सफेद होईपर्यंत आपण या कढईमध्येच परतून घेणार आहोत, जेणेकरून ते कच्चं राहू नये यासाठी. तर त्या चिकनवरती आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आणि चिकन चांगलं मिक्स करून घेऊयात. आता या गरम गरम तेलामध्येच आपल्याला ह्या ज्या सुक्या लाल मिरच्या आहेत त्यासुद्धा फ्राय करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये एक चायनीजचा फ्लेवर उतरला जातो आणि छान असं स्पायसी बनतं आपलं नूडल्स. आणि मित्रांनो, हे जे चिकन आहे कढईतलं ते आपण एका साईडला थोडंसं सरकवून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला एक ऑमलेट फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे जे आपण मित्रांनो अंड टाकून घ्यायचं आहे. हे जे अंड आहे त्याचा आपल्याला पोळा बनवून नाही घ्यायचा आहे किंवा ऑमलेट बनवून नाही घ्यायचं आहे. ते आपल्याला थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे आणि या चिकनमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मित्रांनो, हे जे अंड आहे ते आपण या चिकनमध्येच मिक्स करून घेऊयात. त्याचे थोडेसे मोठेसे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा हे नूडल्स खाऊ तेव्हा आपल्या दाताखाली ते येतील आणि नूडल्स अप्रतिम लागतील. तर आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आता आपण या कढईमध्ये काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण कोबी यामध्ये टाकून घेतली आहे. आता शिमला मिरची टाकून घेऊयात आणि गाजर टाकून घेऊयात. तर आपण या भाज्या ज्या आहेत त्या छान अशा लांबट चिरून घेतलेल्या आहेत. कांद्याची पातसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे. चायनीजमध्ये मित्रांनो, कांद्याच्या पातीचं एक विशिष्ट महत्त्व असतं. असं देखील आपण म्हणू शकतो की कांद्याच्या पातीशिवाय चायनीज हे अपूर्णच आहे. तर आता या संपूर्ण भाज्या आपल्याला चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्या थोड्याशा आपल्याला कच्च्याच ठेवायच्या असतात, जेणेकरून चायनीजची त्यामध्ये टेस्ट अप्रतिम लागेल.
आता आपल्याला सगळे सॉसेस यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण सोया सॉस यामध्ये टाकून घेऊयात. थोडंसं स्पायसीनेस आणखीन वाढवण्यासाठी यामध्ये आपण शेजवान सॉस टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो केचप देखील टाकून घ्यायचा आहे. आणि या सगळ्या भाज्या आपण मस्तपैकी मिक्स करून देखील घेतलेल्या आहेत. आता या कढईमध्ये आपण हे नूडल्स टाकून घेऊयात. ते जे नूडल्स आहेत मित्रांनो, ते आम्ही छान असे बॉईल करून घेतलेले आहेत. थोडेसे पाण्यामध्ये आपण तेल टाकून हे बॉईल करून घ्यायचे असतात, जेणेकरून ते छान असे फळफळीत होतात. आता हे जे नूडल्स आहेत ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण जो मसाला आतमध्ये बनवून घेतला आहे त्यामध्ये छान असे ते मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे चिकन शेजवान नूडल्स तयार झालेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही डिश सर्व करून घेणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जबरदस्त असे चिकन शेजवान नूडल्स तयार झालेले आहेत. आणि हे जे नूडल्स आहेत ते आपण या डिशमध्ये सर्व करून घेत आहोत. आणि नूडल्स खाण्यासाठी आपण स्पेशल असं शेजवान सूप देखील बनवलं आहे. आणि हा जो टाईमपास आहे, हा जो तुम्ही या बाउलमध्ये छोट्या शेव पाहताय, त्याला ॲक्च्युली टाईमपास म्हणतात मुंबई ठाण्यामध्ये. तुमच्या इथे काय म्हणतात माहीत नाही. चिकन शेजवान नूडल्स कसे दिसत आहेत हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. काय म्हणता, हे नूडल्स अपूर्ण वाटत आहेत? त्यात अपूर्ण असं काय आहे? ओ हो, नाव आय गॉट इट. तर हे आमलेट असं होतं का? घ्या मित्रांनो, हे आमलेट देखील आपण या डिशसोबत सर्व केलेलं आहे. आणि आपली आजची ही शेजवान चिकन नूडल्सची रेसिपी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, ही रेसिपी कशी दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशी रेसिपी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि या छोट्या छोट्या बाउल्समध्ये आपण जे सॉसेस घेतले आहेत ते सॉसेस आपण या डिशसोबत सर्व करून खाऊ शकतो. तसेच आपण आजची शेजवान चटणी म्हणा किंवा हे सूप आहे, हे सूप देखील आपण घरीच बनवलं आहे. याची रेसिपी तुम्हाला मी नक्की आपल्या चॅनलमध्ये दाखवीन. चला तर मग मित्रांनो, तात्पुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये. भरपूर खा, हेल्दी रहा. धन्यवाद.